विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात आता निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे। महायुतीबद्दल बोलायचं झालं तर महायुतीतील मित्रपक्षांबरोबरच भाजप देखील सध्या भरात आहे। शिवाय नुकत्याच झालेल्या हरियाणाच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाल्याने भाजपचा उत्साह शिगेला पोहोचला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा हरियाणासारखंच यश मिळवायचं याच महत्त्वाकांक्षेतून भाजप सध्या रणनीती आखत आहे। खरं तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात महायुतीसाठी पोषक वातावरण असल्याचं बोललं जातंय। शिवाय असे 5 महत्त्वाचे फॅक्टर आहेत ज्यामुळं महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार येऊ शकतं। पण ते कोणते 5 फॅक्टर आहेत चला जाणून घेऊया। वास्तविक पाहता महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल या शक्यतेला दुजोरा देणारे अनेक घटक आहेत। मात्र त्यातील 5 असे घटक किंवा फॅक्टर आहेत ज्यामुळे महायुती परत सत्तेवर येऊ शकते। त्यातलाच पहिला फॅक्टर म्हणजे महायुतीची विकास कामे। महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने अनेक लक्षवेधी कामं केली। शिवाय अनेक प्रकल्पांची अंमलबजावणी देखील केली। महामार्ग, नव्या रेल्वे लाईन, विमानतळे अशा पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला। मुंबई मेट्रो, ठाणे मेट्रो, अटल सेतू, समृद्धी महामार्ग तसंच कोल्हापूर विमानतळ, सोलापूर विमानतळ आणि शिर्डी विमानतळाचा विकास देखील करण्यात आला। शिवाय नुकताच पुण्यातील लोहगाव येथील विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। महायुतीने औद्योगिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली। खरं तर महायुतीने उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती तयार केली। त्यामुळे अनेक उद्योग महाराष्ट्रात येऊ शकले, ज्याची परिणती म्हणून महाराष्ट्राचा आर्थिक विकास झपाट्याने होत आहे। महायुतीच्या धोरणामुळे आज महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न देशातील सरासरीपेक्षा जास्त आहे। त्यामुळे महाराष्ट्राला देशाच्या प्रगतीचं इंजिन मानलं जातं। दुसरा फॅक्टर आहे निवडणूक रणनीती। निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केल्याबरोबरच महायुतीमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्वच मित्रपक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। या निवडणुकीत यश मिळावं यासाठी भाजपने संघासोबत समन्वय साधला आहे। निवडणुकीत भाजपला आणि पर्यायाने महायुतीला फायदा व्हावा यासाठी संघाच्या कार्यकर्त्यांकडून जनमत तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात संपर्क अभियान सुरू आहे। शिवाय भाजपच्या विजयासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी निगडीत 36 संघटना प्रचारात सक्रिय होणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून फक्त राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेर देखील नेत्यांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे। भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सूत्र पडद्यामागून हलवणार आहेत। महायुतीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी तळागाळात एक मजबूत पार्श्वभूमी तयार केल्याने मतदारांशी संपर्क साधण्यात आणि मतदार वाढवण्यात मदत होऊ शकते। तिसरा फॅक्टर आहे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना। सर्वसामान्य जनतेसाठी महायुतीने अनेक योजना आणल्या। आजच्या घडीला लाखो लोक या योजनांचा फायदा घेत आहेत। त्यातलीच सर्वाधिक गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेची लोकप्रियता पाहता याच योजनेमुळे महायुती परत सत्तेवर येऊ शकते असं बोललं जाते। कारण या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये देण्यात येत असल्याने ज्याचा अनेक गरजू महिलांना खूप फायदा झालेला आहे। त्यामुळे परत महायुतीलाच सत्तेत बसू असा निर्धार महिला मतदारांनी केला आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते ही योजना बंद करतील असा दावा महायुतीकडून केला जात आहे। त्यामुळे ही योजना अशीच सुरू राहावी यासाठी लाखो लाभार्थी महिला मतदार परत महायुतीला सत्तेत आणू शकतात। याशिवाय लेक लाडकी योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णयामुळे महिला सक्षमीकरणास महायुतीच्या कार्यकाळात खूप मोठा हातभार लागलाय। शेतकऱ्यांसाठी देखील महायुती सरकारने अनेक योजना आणल्या। त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना मोफत वीज, जलयुक्त शिवार योजना, 1 रुपयात पीक विमा, मागेल त्याला सौर पंप अशा विविध योजना आणून महायुतीने शेतकऱ्यांच्या प्रगतीला हातभार लावला। चौथा फॅक्टर आहे प्रभावी प्रचार पद्धती। अलीकडे प्रचाराच्या बाबतीत महायुती आघाडीवर असल्याचं चित्र आहे। वास्तविक पाहता निवडणूक प्रचाराची हालचाल भाजपकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच करण्यात आली। त्यांच्या या पूर्वतयारीमुळे मात्र महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे। खरं तर महायुतीच्या प्रचार यंत्रणेतील कर्मचारी सरकारची विविध कामे प्रभावीपणे लोकांसमोर आणत आहेत। तसंच लोकांना सरकारच्या योजनांची आणि इतरही संबंधित गोष्टींची माहिती सांगत आहेत। विशेष बाब म्हणजे महायुतीचे हे लोक सतत या प्रचार यंत्रणेत व्यस्त राहून समर्पित भावनेने काम करत आहेत। यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे।
सोशल मीडिया आणि डिजिटल आउटरीचचा फायदा घेऊन महायुतीला जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यास मदत होऊ शकते. खरं तर याच प्रचार यंत्रणेच्या जोरावर भाजपने मागील 10 वर्षात उत्तम कामगिरी केली आहे. प्रचाराशी संबंधित आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा भाग म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात 8 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. नुकतीच त्यांची नाशिक येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत विराट सभा पार पडली. आपल्या 8 दिवसांच्या दौऱ्यात मोदी महाराष्ट्राच्या इतरही विविध भागात जाऊन मोठ्या सभा घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. भाजपने निवडणुकीपूर्वीच केलेल्या या पूर्वतयारीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच रंग भरला आहे. पाचवा आणि शेवटचा फॅक्टर म्हणजे गलितगात्र झालेले विरोधक. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. त्यामुळे हा घटक देखील महाराष्ट्रात महायुती सरकारची स्थापना करण्यास सहाय्यभूत ठरू शकतो. कारण सध्या महाविकास आघाडीत ताळमेळ नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असलेलं वैचारिक मतभेद. प्रामुख्याने आघाडीत शिवसेना म्हणजेच उबाटा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे वैचारिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण पक्ष आहेत किंवा ते वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष असल्याने त्यांच्यातील वैचारिक मतभेद सातत्याने उघड झाले आहेत, ज्याचा वाईट प्रभाव महाविकास आघाडीवर होत आला आहे. आता ही विधानसभा निवडणूक जवळ आली असतानाही महाविकास आघाडीची फारशी तयारी झाली नसल्याचं दिसत आहे. जागा वाटपादरम्यान सुद्धा वाद झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीत एकसंधतेचा अभाव दिसतो. साहजिकच गलितगात्र झालेल्या विरोधकांचा फायदा महायुतीला होऊ शकतो आणि महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार येऊ शकतं. या 5 घटकामुळं महायुतीसाठी अनुकूल वातावरण तयार झालं असून त्याचा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच फायदा होऊ शकतो असं बोललं जाते. त्यामुळे ही विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचा विश्वास महायुती समर्थक व्यक्त करत आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात परत महायुती सरकार येईल का? ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.